वर फलंदाज आहे गणेश. गणेश आणि गोविंदची सलामीची जोडी. सूरज फरडे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. जो जीता वही सिकंदर, अभी नहीं तो कभी नहीं. ही मॅच जिंकणं म्हणजे अस्तित्वाची लढाई या मैदानावर. मागच्या ज्या टुर्नामेंट्स पार पडल्या त्यामध्ये संदेश फूड चेरोली नक्कीच सुपर 8 मध्ये पोहोचत असतोय. सेमीफायनल पर्यंत मागच्या नॉकआउट मॅचेस मध्ये पोहोचला, परंतु नशिबाची साथ मिळत नाही. आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर क्रिकेटचा क्लास दाखवण्यासाठी सज्ज आहे चेरोली टीम. परंतु समोर एक मोठी भिंत आहे गोविंद नावाची. लेट्स प्ले. पहिला चेंडू गोविंद आणि गणेश. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट ने खेळला. सिंगल मिळते या चेंडूवर. स्ट्राइक रेटेड होती आहे या ठिकाणी. प्रवीण फरडे थोडस आउटफील्ड मुळे हा चेंडू दुसऱ्या धावेवर समाधान मानावं लागतं. एक धाव होती परंतु 2 धावा मिळत आहेत. सूरज पुन्हा एकदा उगवता सितारा स्वतःची सावली निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजी मध्ये. यावेळेस पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट सक्सेसफुल. गॅप मधून चेंडू जातोय टर्मॅन रिजन मध्ये. सीमा रेषे पार. पहिला चौकार गोविंदच्या बॅट मधनं कामरपाडा संघासाठी. डीजे फलक करतोय पहिल्या चौकारानं. धाव संख्या 2-4 न वाढते. 6 धावा धाव फलकावर. किती विकास जे आम्हाला स्कोरर लाभलेले आहेत, चांगले स्कोरर या ठिकाणी उपलब्ध आहेत. ऑफिशियल स्कोरर ऑफसाईडच्या दिशेने कट केला. बीके यांचं थोडस क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळती आहे सिंगलच्या रूपानं. स्ट्राइक रोटेट करून आता मात्र स्ट्राइक सांभाळतोय गणेश. ऑफिशियल युट्यूब लाईव्ह स्कोरर आहेत स्वप्नीलजी कांगड, कॅमेरामन राजू राठोड. जीटीसी लाईव्हच्या मदतीने आपण ही मॅच बघतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं गणेशजी बोंद्रे साहेब, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल, अभिनंदन, आभार असेल. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज. यावेळेस कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला. सीमारेषेवर वेगानं जातोय. पाठला करताना बीके अपयशी ठरतोय. सीमारेषे पार. ब्रँडेड चौकार. क्या बात है. डीजे यात काही शंका नाहीये. दोन्ही संघामध्ये ताकदवर दर्जेदार क्वालिटीचे फलंदाज आहेत. एका बाजूला अजित फरडे, एका बाजूला एस.के. आरसर, प्रवीण फरडे, रुपेश फरडे. ताकद या चेरोली संघाची. गोलंदाजी मध्ये दार आहे सूरज फरडे, विनोद फरडे सर. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा संघ, परंतु समोर एक ताकदवर मुरबाड तालुक्यातील संघ आहे कामतपाडा. डिफेन्सिव्ह खेळ टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. सिंगलचा प्रयत्न. ओ या ठिकाणी ही धाव कंप्लीट करण्यात यश मिळत आहे. वाऱ्याच्या चित्त्याच्या वेगानं धावतोय गोविंद. सुरेख गोलांनी विकेट बघायला मिळते आहे. सिंगल धाव संख्या पोहोचते आहे 12 धावा. या ठिकाणी नितीन निमसे सायस्टार कल्याणी संघाचे एक धडाडीचे फलंदाज यांचं आगमन होत आहे. स्वागत असेल. व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. नितीन निमसे स्थान बनवायचं. व्यासपीठावर स्वागत असेल. धाव संख्या होती आहे या सिंगल पोहोचती आहे 12 धावा. अतिशय जबरदस्त अशी जोडी आहे. मी शेर तर दुसरा 6वा शेर याचा उक्तीप्रमाणे दाखवतात खेळ. यावेळेस सूरज पुन्हा एकदा. ओ बॅटचा स्पीड म्हणजे वाखाणण्याजोगा असतो. पहिलं षटक संपतंय आफ्टर फर्स्ट ओव्हर. कामतवाडा संघाची धाव संख्या होती पहिल्या षटकाच्या संमतीनंतर 12 धावा विदाउट लॉस. कोणत्या प्रकारची विकेट नाही गमावली. चांगली स्टार्ट देतोय गोविंद आपल्या संघाला. त्याला सुरेख साथ देतोय गणेश. कामतपाडा संघाचा हा एक चांगला फलंदाज. पहिलं षटक संपताय, दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. या क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मास्टर माइंड ज्यांना म्हटलं जातं, शहापूर तालुक्यातील क्रिकेट नॉलेज आणि क्रिकेटला खऱ्या अर्थानं त्यांच्या नियोजनाचा बॅकबोन म्हटला तो असं या चेरोली गावचे भूषण, मॅन ऑफ द सिरीज धर्मवीर चषकातील
एस के आर सर गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील डिफेन्सिव्ह आणि लेग साईडच्या दिशेने दिशा दिली. विनोद फडे सर पाठलाग करतायत, फक्त दर्शक बनून राहतात. चेंडू जातोय सीमारेषे पार, लॉंगलेच्या दिशेने चौकार. 4 धावा डीजे. गोविंदला चांगली साथ देतोय. धावसंख्या 4 न वाढतीये, पोहोचतीये 16 धावांवर. हीच तर मजा आहे सुपर 8च्या मॅचेसची. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळ, चांगलासा ड्राईव्ह, धाव चोरण्याचा प्रयत्न, थ्रो थोडी गलत आली. नक्कीच विकेट मिळवण्याची सुवर्ण संधी होती. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धावसंख्या पोहोचतीये 17 धावांवर. अतिशय चित्त्याच्या वेगानं पळतोय. तालीमी नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमान की. मला लढायचंय, मला भिडायचंय, मला जिंकायचंय. सुपर 8 मधून आम्हाला टॉप 4 मध्ये जायचंय. याचा संघनाद हे दोन्ही संघ करतायत. पुन्हा एकदा गोविंद स्ट्राईकचा बार सांभाळतायत. गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज एस के आर सर. दरम्यान पुढचा चेंडू अराउंड द विकेट न गोलंदाजी करतायत. राईट हँड कॉम्बिनेशन बघायला मिळतं. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न स्विच हिट मध्ये मात्र सक्सेस मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, अचूक टप्पा, लाईन लेंथ सांभाळतायत एस के आर सर. ही विकेट खूप महत्वाची असेल चेरोली संघासाठी. मास्टर माइंड न प्लॅनिंग केलेलं असेल. एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजनाची आवश्यकता असते. तुम्ही एक होमवर्क करा, तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवा. बेफान होऊन ते योजनांवर तुम्ही द्वेषानं तुटून पडा. नक्कीच यश तुम्हाला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज एस के आर सर. यावेळेस लॉक सुपर एक साइड रिजन, चांगला क्षेत्ररक्षण मंदार फडे यांच्याकडनं. सिंगल मिळतीये. धाव संख्या 1 न वाढते, पोहोचतीये 18 धावांवर. खऱ्या अर्थानं एक एक स्टेप. तुम्ही जीवनात जर स्ट्रगल केलं तर तुम्ही गुगलवर आल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला स्ट्रगल करणं गरजेचं, महत्वाचं, संघर्ष करणं महत्वाचं. कारण जिंकल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज एस के आर सर स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द गोविंद आणि गणेश यांच्याकडनं. दरम्यान 2 धावांनी धावसंख्या पुढे जातीये, पोहोचतीये 20 धावांवर. आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो याचा शंखनाद करतायत गोविंद आणि त्याची टीम. खऱ्या अर्थानं एक तुल्यबळ संघ समोर आहे, परंतु बॅटिंग चांगला क्लास दाखवतायत. बॅटची नरेज लागून मैदानात चेंडू राहतो. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. एस के आर सर आपल्या लाईन मध्ये चेंज करतायत. कारण एक छोटासा चेंज मोठा परिवर्तन आणू शकतोय. याची पूर्णपणे माहिती, पूर्णपणे अनुभव एस के आर सर कडे आहे. पण प्रत्येक दिवस एक प्रेरणा घेऊन येतोय आणि एक अनुभव देऊन संपून जातोय. खऱ्या अर्थात तो अनुभव महत्वाचा. जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करता आणि हरलात तर अनुभव घेऊन जाता. हेच कौशल्य क्रिकेटचं. क्रिकेटनं आम्हाला दिली मैत्री, क्रिकेटनं आम्हाला दिलं संघटन, क्रिकेटनं आम्हाला दिली प्रेरणा, क्रिकेटनं आम्हाला जिंकायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला लढायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला खऱ्या अर्थानं आमचं ध्येय गाठायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला फिटनेस दिला. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. चांगल्या शरीरात चांगलं मन राहतं. क्रिकेटनं आम्हाला फिटनेस दिला. आज आपण अनेक खेळाडू बघतोय. या चेरवली गावचं वैशिष्ट्य असं की या संदेश स्पोर्ट्स टीम मध्ये तब्बल 4 ते 5 पोलीस आहेत. आज कुठेतरी विकास ऍबसेंट आहे, परंतु प्रवीण फरडे असतील, रुपेश फरडे असतील, बीके असेल, अप्पा फरडे असतील, एकाहून एक दर्जेदार क्वालिटीचे पोलीस, सतरक्षणायक, खलनिग्रहणायक, त्याचबरोबर सूरज फरडे सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू नक्कीच त्यांच्या फिटनेसचं प्रात्यक्षिक दाखवतोय. परंतु समोर अजूनही ठाण मांडून बसलाय गोविंद. पुन्हा एकदा तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. सूरज पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फसतोय प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू, थोडा चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मिळालं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगलं यष्टीरक्षण सजतंय अजित फरडे यांच्याकडनं. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण सजलाय. लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच दीप थर्ड्यांमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. आता सक्सेस मिळताय. शेल होईल का नाही. पॅरलल षटकार गोविंदच्या बॅट मधनं दर्जेदार फटका, सीमारेषेबाहेर षटकार.
पाहिलं त्याने भिरकावून दिला चेंडू स्विचिटच्या रूपाने सीमारेषे पार. चेरवली गावाला पडलेले गोड स्वप्न सूरज त्याला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. चेंडू सरळ भिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 26 धावा. गोविंद इज ऑन फायर. वन्स अगेन यॉर्कर बॉल. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र, उत्कृष्ट गोलंदाजी, कमबॅक याला म्हणतात टीट फॉर टॅट. शेरास सव्वा शेर, टोल्यास टोला प्रति टोला, ठोसास ठोसा देतोय. गोलंदाजी मध्ये आपलं कौशल्य दाखवतोय गोलंदाज सूरज फरडे. यावेळेस त्या लक्षावर नेम धरावा लागेल, कारण खऱ्या अर्थानं गोविंद डोकेडुकी ठरेल. ही विकेट खूप महत्वाची असेल. अजित फरडे यांनी सांगितलं की आमचं लक्ष म्हणजे गोविंदची विकेट. ओ यावेळेस लेग बिफोर विकेट आणि रिव्ह्यू मागितलेला आहे. क्विक ऍक्शन. न्यूटनचा नियम सांगतोय एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल अँड अपोजिट सायमल्टेनियसली रिॲक्शन. क्रियेला प्रतिक्रिया मिळते. यावेळेस पंचांनी सॉफ्ट सिग्नल दिला आउट, परंतु थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. आता मात्र थर्ड अंपायर डिसिजन सांगतील थोड्याच वेळात. जस्ट फॉर मिनिट. Umpire decision is out. Third umpire decision is out. आणि एक मोठी विकेट, मोठा मासा, एक भिंत, त्या भिंतीला खिंडार पाडलाय चेरवली संघानं. गोइंग बॅक टू द पेव्हलियन. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. खरट्याचे काय की उभाई बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ती जिद्द सूरज फरड्यामध्ये कूट कूट कर भर चुके. उत्कृष्ट गोलंदाजी, यॉर्कर चेंडू आणि लेग बिफोरच्या रूपाने विकेट मिळते. गोविंद उघडा या फलंदाजाची. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेले धावफलकावर 26 धावा. आता मात्र ज्यानं एका मॅच मध्ये तब्बल 50 धावा फटकावल्या होत्या असा फलंदाज 58 धावा सोनू मैदानात दाखल झालाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस लेग साइडच्या दिशेने ऑफसाइडचा चेंडू होता. लेग साइडच्या ग्लान्स केला, सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकाच धावीवर समाधान मानावं लागतं. चांगलं बॅकअप रुपेश फडे यांच्याकडनं. सिंगलच्या रूपाने धावसंख्या सजली जाते धावफलकावर 27 धावा. गणेश चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस ऑफसाइडच्या दिशेने कट केलाय चेंडू. क्लासिकल शॉट टुवर्ड्स द डीप. सिंगल कंप्लीट केली जाते. एक धावेने धावसंख्या सजली जाते. पोहोचतीये 28 धावा. 28 रन्स लॉस ऑन 1 विकेट. तीन षटकानंतर धावसंख्या होती 28. संघासाठी चौथं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश.
धावसंख्या 28. गणेश इज ऑन स्ट्राइक. यावेळेस डिफेन्सिव्ह खेळ ऑफसाइडच्या पुन्हा हाफ प्लस पॉइंट आहे. ही प्लस पॉइंट ही मार्किंग आहे. यावेळेस नशिबाची साथ मिळत नाहीये. गणेशला माघारी परतावं लागेल. थोडं कॉलिंग मध्ये रनिंग मध्ये थोडं स्ट्रगल केलं. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट गमावतोय गणेश. चॅम्पियन प्रीमियर लीग सुपर 8च्या मॅचेस दुसरी मॅच चिरोली वर्सेस कामतपाडा. धावसंख्या आहे 29 आणि विकेट्स गमावली दुसरी कामतपाडा संघानं. या स्पर्धेसाठी ज्यांचं महत्वाचं योगदान लावलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. या उक्तीप्रमाणे गणेशजी बोंद्रे साहेब यांनी सहकार्याचे हात राकेश फोर्ट चिरोली आयोजित चॅम्पियन प्रीमियर लीगला दिले आणि खऱ्या अर्थानं एक क्लासिकल आणि या ग्रामीण स्तरावर चांगल्या दर्जाची स्पर्धा पार पाडण्यात यश मिळालं. खऱ्या अर्थानं गणेशजी बोंद्रे यांचं मनपूर्वक आभार. राजेशजी फरडे अध्यक्ष, उपाध्यक्ष तानाजी फरडे, परेश फरडे, मुकेश फरडे, त्यांची संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक धन्यवाद. या निमित्तानं दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश. चांगला फटकाय, टायमिंग हुकलाय, कॅच होऊ शकते. व्हॉट अ कॅच बाय विनोद फरडे सर, उत्कृष्ट. सोनूवर सगळ्या अपेक्षा असतील आता मात्र. सोनू उर्फ तानाजी. चांगला बॅट्समन आहे सोनू. रुपेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय शेरवली संघासाठी. यावेळेस लेग साइडच्या दिशेनं पुन्हा बॉडी टर्न करून लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावीवर समाधान. धावसंख्या 30 धावा. चौथा षटक प्रगती पथावर. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पूर्ण ताकदपणा लावली एस के सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अजित फरडे यांनी. कारण सुपर 8 ची लढाई आहे. टॉस लेग साइडच्या दिशेने ग्लान्स. सिंगल कंप्लीट. ट्राय टू सेकंड रन अँड सॅटिस्फाय ऑन सिंगल. एकाच धावावर समाधान मानलं. धावसंख्या सिंगल ला पोहोचते आहे. 31 धावा. आता कुठेतरी गोविंद माघारी परतल्यानंतर कुठेतरी जी धावगती होती ती मात्र रोखण्यात यश आलं. गणेश चांगली फलंदाजी करत होता. नशिबाची साथ मिळाली नाहीये. रनआउटच्या रूपाने विकेट मिळाली आणि त्या क्षणापासून थोडी ओहटी लागली धावसंख्येला. स्कूप करण्याचा प्रयत्नात अपयश. तानाजी बाद होतोय. डीजे धावसंख्या 31 आणि तब्बल 3री विकेट गमावतोय तो कामतपाडा संघ. 4थी विकेट सॉरी. नवीन फलंदाज येतोय कुणाल. खेळपट्टीवर टिकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. जिंकण्यासाठी संघर्ष करावा. पार्टनरशिपची आवश्यकता असेल ती कामतपाडा संघाला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. उद्या मॅचेस असतील. पहिली मॅच रंगेल सुपर 8 मधली महालक्ष्मी मळेगाव वर्सेस किन्हवली आणि दुसरी मॅच रंगेल साई स्टार अल्याणी वर्सेस जय चेरोबा कानवे. हो या ठिकाणी ऑफसाइडच्या दिशेने कट केलाय. सिंगल मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव. सिंगलच्या रूपाने धावसंख्या होती आहे डबल कव्हर 32 धावा.
चौथं षटक या ठिकाणी संपताय आणि 8च्या सरासरीनं धावसंख्या होती 32. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या होती 20 धावा होत्या, मात्र या 2 षटकामध्ये अवघ्या 12 धावा आल्या. चांगली गोलंदाजी केली सूरजनं, चांगली गोलंदाजी केली एसके यांनी आणि आता मात्र रुपेश आणि सूरज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत. 4 षटकामध्ये धावसंख्या होती 32. ड्रिंक्स ब्रेक नंतर 4 षटकांत धावसंख्या होती आहे 32 धावा. कुठेतरी बॅकफुटला जातोय कामतपाडा संघ. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा होत्या, कारण गोविंद आणि गणेश चांगला खेळ करत होते. त्यानंतर सूरजनं मात्र खिंडार पाडलं. गोविंद याची विकेट घेतली. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. लेट्स प्ले. 4 षटकानंतर धावसंख्या होती आहे 32 धावा आणि 4 विकेट्स गमावल्यात कामतपाडा संघाने. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी. 8 षटकांचा सामना. नेक्स्ट बॉल. व्हेरी गुड बॉल, बट थोडी डायरेक्शन अचूक असती तर विकेट मिळाली असती. वाईट चेंडू मिळतोय, पंचांचा इशारा येतोय. क्वालिफाईड पंच आज मात्र लाभले आम्हाला हेमंत तावडे सर. आणि गेले 7 दिवस ज्यांनी अचूक पंचगिरीनं सर्व प्रेक्षकांचं मन मोहून टाकलं असे पंच निलेश महाजन सर. दर्जेदार क्वालिटीची अंपायरिंग हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रायकिंगचा जो फलंदाज आहे कॉलिंग केलं त्यानं की नाही, धाव नाहीये, निर्धाव. आता या ठिकाणी मात्र चिरोली संघ पूर्णपणे डॉमिनेट करतोय या मॅच मध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये सुनामी लाट आली, पण त्या सुनामी लाटेला अगस्ती ऋषी प्रमाणे पिऊन टाकलं ते गोलंदाज सूरजनं. फुलटॉस, टायमिंग चुकलंय ऑफसाईडच्या दिशेनं. हो, वाऱ्याच्या वेगानं थ्रो होते बीके कडनं. धावसंख्या 1 न वाढतीये, पोचतीये 34 धावांवर. 5वं षटक प्रगती पथावर आहे एसके यांचं. फलंदाजी करतोय फलंदाज कुणाल आणि कैलास.
उन्हाचा वेग वाढतोय, ऊन वाढतोय, प्रखरता वाढतीये. क्रिकेटचं स्पिरिट मात्र जपलं जातं. स्विंग अँड मिस, धाव, अचूक टप्पा, चांगलं यष्टी रक्षण, हेच तर गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करून अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथ, हाफ ट्रॅकर चेंडू. नामदेवजी पडवळ यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे स्वागत असेल. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज SKR सर, पुन्हा एकदा वेग, चतुराई, क्या बात आहे, सुरेख. हे तुमच्या वेगावर अवलंबून नाहीये, हे तुमच्या तब्बल 15 ते 20 वर्षाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीवर अवलंबून आहे. क्रिकेट खऱ्या अर्थानं जगलेले हे फलंदाज गोलंदाज SKR सर. यावेळेस स्ट्रेटच्या दिशेनं उत्कृष्ट ड्राइव्ह, क्षेत्ररक्षण प्रवीण फरडे. आज मात्र एक एकावर एक विकेट गमावल्या जातात. आतापर्यंत कामतपाडा संघानं गडी गमावले 5. धावसंख्या आहे धावफलकावर 38. कुठेतरी तो धावगतीचा वेग वाढवणं होणं गरजेचं होतं, त्यामध्ये मात्र यश मिळत नाहीये. षटक चालू आहे 6वं. नवीन फलंदाज गुलाब. गुलाबासारखी सुगंध आपल्या फलंदाजीने द्यावा लागेल. तो पोचते 39 धावा, 39 रन्स. रुपेश, ऑलराऊंडर रुपेश, चेरवली संघाचे पोलीस सेवेत कार्यरत असताना क्रिकेटचं प्रेम जपलं जातं. आपली बॅटिंग, आपली बॉलिंग आपल्या संघासाठी नक्कीच मदतशीर ठरतीये. फटका, टायमिंग मुकलं, परंतु वायडेश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होतं. SK सर यांच्याकडनं सिंगल मिळते, धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 40 रन्स, 40 धावा. संत गतीने धावा सुरू आहेत. 6वं षटक चालू आहे. 6.5च्या सरासरीनं पुढे जात आहेत. बॉल शफल येऊन लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिला, सीमारेषे पार फायनल लेग झोन मध्ये चौकार. 4 धावा, पंचांचा इशारा. 4 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 44 धावा. डीज आहे. चव्वेचाळीस धावा आता मात्र धावफलकावर सजल्या जात आहेत. चांगला चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु उंची जरी या चेंडूला असली तरी बॅटचा फ्लो चांगला आहे. फाईन लेग झोन मध्ये चेंडू खेळून काढला बॅट्समन गुलाबनं आणि या चौकारानं धावसंख्या पोहोचते 44 वर. धावसंख्या आणि याचे षटकातील चेंडू झालेले आहेत 4. 2 चेंडू बाकी. फिल्डिंग एकदम अटॅकिंग सजवलेली आहे. चांगला फटका आहे ऑफसाईडच्या दिशेनं, चांगलासा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेनं येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट होतोय आणि 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचते 46 धावांवर. 70 ते 80 धावांपर्यंत जर पोहोचला हा संघ तर एक बिग फाईट बघायला भेटेल. 8 षटकांचा सामना आहे. धावसंख्या होतीये 46. दरम्यान नेक्स्ट बॉल बाय रुपेश टू गुलाब. वन्स अगेन लेग साइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फक्त बनून राहतो दर्शक. सीमारेषे पार गुलाबच्या बॅट मधनं
वर 50 धावा. 36 चेंडू 50 धावांची मजल या ठिकाणी मारलेली आहे कामतपाडा संघानं. $50 runs on board. 2 overs remain in this inning. या इनिंग मध्ये 2 षटक बाकी. पुन्हा एकदा SKR सर वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं षटक घेऊन येत आहेत. विनोद फरडे सर येत आहेत. 2 षटक SK यांनी कंप्लीट केली. या 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 8 आणि 5व्या षटकामध्ये 6 धावा. 8 आणि 6 14 धावा फक्त त्यांनी दिल्या 2 षटकामध्ये. क्या बात आहे. विनोद फरडे एक अनुभवी गोलंदाज आहे की आपलं क्रिकेटचं प्रेम जपतायत. विनोद फरडे सर, गुरुतुल्य विनोद फरडे सर गेले अनेक वर्ष आपल्या गोलंदाजीनं चेरवली संघाची एक आधारस्तंभ अशी भूमिका बजावतायत. 7वं षटक पहिला चेंडू विनोद फरडे सर ऑन बॉलिंग मार्क. राइट आर्म राउंड द विकेट. बॅटची एज लागतीये. कॉट बिहाइंड. उत्कृष्ट यष्टिरक्षण. वेल कीपिंग बाय अजित फरडे. बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय महेश. धाव संख्या आहे विकेट. ओके विकेट गेलेले आहेत 6. धाव संख्या आहे धाव फलकावर 50. षटक चालू आहे 7वं. फलंदाजीसाठी येतोय महेश. महेश नॉन स्ट्राइक एंडवर गुलाब. यावेळेस महेश साठी पुन्हा एकदा विनोद फरडे सर. चांगली बॅटची एज. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षण शॉट गल्लीमध्ये होत आहे. सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 वाढतीये. 51 धावा होत आहेत. एक एक बुंद बुंदचे समुद्र बनताय. या उक्तीप्रमाणे एक एक धाव वाढतीये. कारण ज्या मिस्टेक्स मागच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या होत्या त्या सुधारल्या या सामन्यामध्ये. चेरवली संघानं एक सेन्सिबल डिसिप्लिन असणारी गोलंदाजी करतायत. गोलंदाज SKR सर यांनी सुरेख गोलंदाजी केली. सुरतचं जर षटक वाखाण्याजोगे होतं. 2 महत्वपूर्ण विकेट्स त्यानं मिळवल्या आणि विनोद फरडे सर सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत. लेफ्टी बॅट्समन गुलाब. फुल टॉस. यष्टिरक्षक थोडीशी चूक झाली. पायावर आदळला चेंडू. बाईच्या रूपाने एक धाव मिळते. नक्कीच फुल टॉस चेंडू पर्वणी असते. त्या चेंडूला फक्त दिशा द्यायची असते. यावेळेस येतोय महेश. महेशला मात्र संघासाठी किल्ला लढवावा लागेल. 7वं षटक चालू आहे. संघ अडचणीत आहे. धाव संख्या उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहे. सम्मानजनक टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेनं. एक ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. अंपायर डिसिजन इज पेंडिंग. चार धावा मिळत आहेत. नक्कीच प्रेक्षकांनी अतिशय निर्णय व्यवस्थित सांगायचा आहे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढतीये. पोहोचतीये चौकारानं 56 धावा. 56 धावा. नेक्स्ट बॉल बोल बाय विनोद फरडे सर. चांगला फटका आडव्या बॅटनं. काउट कॉर्नर झोन मध्ये एक ताकदवर फटका. नेत्रदीपक 1 बाउंस ओव्हर द रफ.
महेशच्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. चौकार, 4 धावा. आडव्या बॅटनं महेशच्या बॅटिंगचा क्लास बघतोय. धावसंख्या सजली जाते धावफलकावर. 60 धावा. आता मात्र धावगतीला आकार देतोय कामतपाडा संघ. नेक्स्ट बॉल. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. चांगला फटका, क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा कॅच वर पोहोचण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मिळतात या चेंडूवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तू मे बघत बसतोय खेळाडू. ओ माय गॉड. 3 धावा. धावसंख्या 3 वाढते. 63 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर. उत्कृष्ट बॅटिंग महेशकडनं बघायला मिळते, गुलाबकडनं बघायला मिळते. पडझड संघाची रोखण्यात यश मिळालं. अभी तो हमने हार नाही मानली. शर्यत अजून संपली नाही कारण आम्ही जिंकलो नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. शेवटचं षटक राहिलंय. 8 षटकांचा हा खेळ. गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज. शेवटचा गोलंदाज. लेट्स प्ले. मयूर. मयूर म्हणजे मोर, एक सौंदर्य. परंतु गोलंदाजीचं सौंदर्य दाखवणं गरजेचं. 7 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत 63 धावा. गडी गमावलेत 6. मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि 1 विकेट मिळाली. दरम्यान मयूर लेफ्ट हँड बॉलर राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. सिंगल कंप्लीट केली अलॉंग द कार्पेट न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. उत्कृष्टरित्या रनिंग बिटवीन द विकेट न 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 65. आम्ही जिंकण्यासाठी आलोय. आम्ही खेळू. आय कॅन डू इट. आम्ही करू शकतो. मी करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न महेश कडनं होतोय. 5 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. ओ याला म्हणतात स्विंग, याला म्हणतात फिरकी, याला म्हणतात गतीमध्ये परिवर्तन. सुरेख. मयूर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. निर्धाव. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मयूर लेफ्ट हँड बॉलर राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. टॉस टॅप शॉट. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं फील्ड मध्ये मिस्टेक झाली. सिंगल न पोहोचते, डबल्स न धावसंख्या पोहोचते. सदुसष्ट धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा महेश टू मयूर. फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न. अजित फरडे यांचे हात चलाक आहेत. विकेट मिळते. 7वी विकेट गमावतोय कामतपाडा संघ. धावसंख्या स्थिरावलेल्या 67 धावा. चांगली बॅटिंग केली महेशनं. मी मगाशी म्हटलं की 70 धावांपर्यंत जर पोहोचला अहमदपाडा संघ तर एक फायटिंग टोटल सेट करू शकतात. एक चांगली फाईट बघायला मिळेल. रामदास, गोविंद, महेश, तानाजी, एक अशी नावं बघितली की आम्हाला आध्यात्मिक कॅरेक्टर्स आठवतात.
यावेळेस पुन्हा एकदा गणेश ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय, सिंगल कंप्लीट केला, ते दुसऱ्याचा प्रयत्न, एकच धावेवर समाधान मागताय. उत्कृष्ट फिल्डिंग भूषण कडनं. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचते 68 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू, 68 धावा धावफलकावर. $68 रन्स. लास्ट बॉल, 68 धावा धावफलकावर. लास्ट बॉल राहिलेला आहे या षटकातील आणि इनिंग मध्ये. लेट्स प्ले. फलंदाजी करतो फलंदाज रामदास आहे बिंदास. ओ या ठिकाणी थोड्याशा अंतरानं वाईट चेंडू, थोड्याशा अंतरानं यष्टी नक्कीच उद्ध्वस्त झाली असती. 69 धावा. चांगली गोलंदाजी करतोय मयूर आपल्या संघासाठी. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी केली. लेग साईडच्या दिशेनं ग्लान्स केला, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे. चांगलं बॅकअप बघायला मिळतं. यावेळेस विकेटचं पतन होत आहे आणि आपली 8वी विकेट गमावून हे षटक संपत आहे. धावसंख्या होते 70 धावा. 71 धावांचं टार्गेट असेल ते चिरवली संघासमोर ही मॅच जिंकायची असेल तर. चांगली बॅटिंग केली गोविंदनं, चांगली बॅटिंग केली महेशनं, चांगली बॅटिंग केली गुलाबनं. 71 धावांचा टार्गेट असेल ते चिरवली संघासमोर 8 षटकामध्ये. तत्पूर्वी संधी द्या डीजेला. मी आवाज नक्की पुढील समालोचनाची धुरा देतोय. क्वालिफाईड ऑफिशियल समालोचक दत्तात्रय फर्डे सर, प्लीज कम हियर अँड जॉइन मी. स्वागत करतोय मित्रांनो. आपण पाहतात चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 अतिशय जबरदस्त मॅच, तुल्यबल मॅच आहे. या ठिकाणी एक दिग्गज संघ संदेश स्पोर्ट चिरवली संघ या संपूर्ण शहापूर मुरबाड किनवली या संपूर्ण टेनिस क्रिकेट मधील एक गटामध्ये सगळ्यात मोठी टीम आहे. कारण 10 ते 11 खेळाडू हे सगळे सिक्सर किंग. 11 खेळाडू हे बॉलर आहेत. 11 खेळाडू लेजेंडरी मी म्हणेल चांगले क्षेत्ररक्षक आहेत. बॉलिंग बॅटिंग सगळी डिपार्टमेंट. आणि ज्या वेळेस लीग मॅच असतात प्रत्येक लीग मॅचला संदेश स्पोर्ट चिरवली संघ 1 ते 4 मध्ये असतो, म्हणजे असतोच. अशा संघाच्या समोर कामतपाडा आदिवासी संघ खेळतोय. जबरदस्त धावा त्यांनी धावफलकावर सजवल्या गेल्यात. 70 धाब्यांचा टार्गेट हा इतकाही सोपा नाहीये. एकाहत्तर धावा जिंकण्यासाठी हव्यात. प्रति षटकामागे 9ची सरासरी हवी आहे. 9ची सरासरी हवी आहे. विकेट्स घ्याव्या लागतील कारण आसनोली प्रीमियर लीग मध्ये 42 धावा करून संदेश स्पोर्ट चिरवली संघाने दसई संघाला त्या ठिकाणी थांबवलं होतं. तर एकंदरीत विचार केला तर 71 धावा या खूप आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. आज माझं प्रमोशन दिलंय, सूरज फोडेला प्रमोट केलंय.
Team is all dependent on the unity. Unity is a strength. Unity is a strength. And that strength is gives you power and to motivate you towards your goal. आणि या मॅचचा गोल असेल, या मॅचचा उद्देश असेल, या मॅचचं मी म्हणेल जिंकणं हेच ध्येय असेल. हे ध्येय समोर ठेवून गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजांना देखील हे ध्येय समोर ठेवून प्रवीण मेजर साहेबांना या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. आणि चेरोली एक्सप्रेस सूरजला आता एक्सप्रेसपणा सोडून या ठिकाणी आपला तल असा ठोकायचा आहे की सामना जिंकल्याशिवाय त्या क्रीज वरून डगआउट मध्ये पोहोचायचं नाहीये. अशाच पद्धतीने खेळावं लागेल. पहिला चेंडू, लेट्स प्ले. डिफेन्स केला यावेळेस, एकदा मिळेल खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाव मिळतील. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धाव मिळतील. प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. दिस मॅच इज ऑल अबाउट प्रेशर. जो चांगला प्रेशर ऑब्झर्व करेल, जो या प्रेशरला जुगारून खेळेल, तो या मॅच मध्ये लढेल आणि लढणाराच योद्धा या मॅच मध्ये जिंकेल. जिंकायचं असेल तर सर्वस्व पणाला लावावं लागेल, कारण मान प्रतिष्ठेची लढाई आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग 2021. रिसिव्ह, क्या बात है आणि क्या बात है. या ठिकाणी चेंडू आता ब्रश केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण प्रवीण फरडे सर 6 चेंडू 6 चौकार रिव्हर्स स्वीप मध्ये मारू शकतात. आणि रिव्हर्स स्वीप इतका स्ट्रॉंग झोन आहे त्यांचा की त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकणार नाही. इतक्या गतीने जसं द बॉल इज गोइंग दॅट ट्रेसल लाईक अ बुलेट, रवी शास्त्री नेहमी म्हणतात. आणि हा चेंडू देखील त्या अगदी जर बघितला आपण तर गन मधून त्या बंदुकीतून गोळी निघते आणि भिंतीमधून देखील पार होऊ शकते. अगदी त्याप्रमाणे 2 हाताचे भिंतीमधून पार होऊन डीप टर्मिनल झोन मध्ये येतील 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलक पोहोचली 6 धावा. 6 ऑन स्कोरबोर्ड. 6 धावा धावफलकावर 71 धावांची गरज. प्रति षटकामागे 9 ची सरासरी हवी आहे. 9 इज नॉट अ बिग टोटल ऍज पर ऍज कन्सर्न. 9 धावा जास्त नाहीयेत, कमी आहेत. विकेट सेवावे लागतील. गुड बॅटिंग प्रवीण सर. ऑन साइडला प्लेसमेंट केले, हवेमध्ये आहे. गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. धावा वाचवल्या जातील. 2 धावा आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. चेरोली एक्सप्रेस रनिंग मध्ये जबरदस्त आहे आणि हे दोन्ही मेजर आहेत, कारण मला वाटतं भविष्यामधील देखील चेरोली एक्सप्रेस कदाचित मुंबईचा पोलीस देखील बनू शकतो, कारण त्यांचं प्रयत्न चालू आहेत आणि चांगला अभ्यास करतायत. क्रिकेट चांगलं खेळतायत, मैदानी खेळ चांगले खेळतायत आणि अशाच पद्धतीने धावा जर काढल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये ऍटलीस्ट 15 धावा देखील येऊ शकतात. 3 चेंडू मध्येच पहिला स्पेल पूर्णपणे गोविंद 9 धावा खर्च करतोय, म्हणजे 1 षटकामध्ये 9 ची सरासरी हवी आहे ती पूर्ण झाली. आता मात्र डोक्यावर बर्फ देऊन खेळायचे. ओव्हर टू ओव्हर छोटे छोटे टार्गेट सेट करून खेळायचे. इनसाइड आउट, क्या बात है. क्लास, ओनली क्लास. या ठिकाणी विराट कोहली स्टाईलने चेंडू फिनिश केलाय. जबरदस्त फटका. बॉटमहॅंडचा वापर केला, बॅकफुटला गेले, एक स्टंप सोडला आणि हवाई सफर चेंडू हवेमध्येच ठेवला, परंतु इनफिल्ड कव्हर केल्यानंतर ही आउटफील्ड इतकी स्ट्रॉंग आहे, चेंडू थांबणार नाहीये. गोविंदला ही विकेट घ्यावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर गोविंदला विकेट घ्यावी लागेल. धावसंख्या धावफलक पोहोचली 13 धावा. प्रत्येक खेळाडू खूप अभ्यास करून आलाय. चॅम्पियन प्रीमियर लीग ही चॅम्पियन काय आहे मित्रांनो, तर प्रत्येक खेळाडूला अभ्यास करण्यास वेळ आहे. ओहो, रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न होता. एकदा मिळेल. प्रथमतः मी सूरज फर्डेला रिव्हर्सिव्ह खेळताना पाहिले, म्हणजे विराट कोहली कधी स्लॉक स्वीप खेळत नसतो, रिव्हर्स स्वीप देखील खेळत नसतो. आणि त्याप्रमाणे ज्या वेळेस एबी डिव्हिलियर्स स्टाईलने ज्यावेळेस चौकार मारला होता विराट कोहली, त्यावेळेस स्वतः एबी डिव्हिलियर्सनी टाळ्या वाजवल्या होत्या. कारण मित्रांनो, कधी कधी परिस्थितीनुरूप आणि परिस्थितीच्या विपरीत खेळावं लागतं आणि कदाचित मला चेरोली एक्सप्रेस अशाच पद्धतीने खेळताना वाटतंय. 14 धावा धावफलकावर. सेन्सिबल क्रिकेट खेळतायत संदेश चेरोली संघ. ग्लान्स केलाय. या वेळेस ही लाईन चांगली नाही गोविंदची. हवाई सफर होतोय. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेग झोन मध्ये. 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पे, आनंददायी टप्पे, कारण 4 धावा मिळतील. या 4 धाव्यांनी चेरवलीकरांना या ठिकाणी पूर्ण आश्वासन दिलंय की आम्ही दोघे जोपर्यंत या मैदानावर आहोत तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी.
असं सांगतायत प्रवीण मेजर स्ट्रायकिंग बॅट्समन. ज्या वेळेस भारताच्या दृष्टीने श्रीकांत असे एक फलंदाज होते की इतके आक्रमक होते की अक्षरशः मी म्हणे 5 षटकामध्ये 60 ते 70 धावा लावायचे आणि परिणामी जो मोमेंटम कपिल देव निकंज यांना मिळायचा परिणामी धावा या 300च्या आसपास व्हायच्या. पूर्वी 250 धावा झाल्या, त्या 250 धावा 350 धावांसारख्या असायच्या. त्या चेस नव्हत्या होत, कारण सुरुवातीला आक्रमण करणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, अटॅक इज ऑफेन्स, बट आय मस्ट से अटॅक इज एव्हरग्रीन ग्लोरियस डिफेन्स इन क्रिकेट. धावसंख्या धावफलक पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धावफलकर अंकित झाल्यात. 18 रन्स scoreboard without loss, and that's a charming start. Frontline bowler who consisted very expensive indeed so far. Once again, the next bowler Ashok Padil is on bowling mark right above the wicket. This time batsman will crush away towards the deep cover reach of 4 runs. What a classic hit! The batsman is using the feet, one shot behind of the stump, but cracking away to the overs the infield for deep cover zone for 4 runs. खूप छान फटका, दर्जेदार फटका, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवणार आणि ज्याला मोमेंट नसेल, ज्याला गती नसेल, ते गोलंदाज या खेळपट्टीवर मी म्हणेल खर्चिक ठरणार. कारण 3 स्टंप मध्ये बॉलिंग करायचे, चॅनल मध्ये बॉलिंग करायचे. 3 स्टंप मध्ये यॉर्कर लाईन चेंडू टाकले तर तुम्ही वाचू शकता, किंवा मुवमेंट जर आतमध्ये वळवला तर तुम्ही वाचू शकता. बाहेर चेंडू काढणार आणि जर संधी दिली ऑफ स्टंप वर वीट ठेवलं तर चपराक चाबूक शॉट मारला जाईल. सूरज फर्डे, क्या बात है, क्लासिक बॅटिंग. या वेळेस विकेट गेला होतोय, संधी आहे. गोविंद असतील, गोविंद झेल सोडणार नाहीत, कारण खूप वर्षाचा अनुभव आहे. गोविंदकडे गेलेला चेंडू हा कधी त्याच्या हातामधून निसटताना मी तरी अजूनपर्यंत पाहिलेला नाहीये. जबरदस्त कॅच. सूरज फर्डे, गरज नव्हती, डोक्यामध्ये ज्वालामुखी आणण्याची गरज नव्हती. बर्फ होता, चांगलं होतं, परंतु कधी कधी चेरोली एक्सप्रेस देखील रुळावरून बाहेर जाऊ शकते हे त्याने दाखवून दिलं. परंतु चांगली बॅटिंग, परंतु टिकायचं होतं या ठिकाणी, कारण विकेट्स गेल्यानंतर काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. विकेट्स गेल्यानंतर काही होऊ शकतं. जशा विकेट जातील तसं तसं अजून एक स्टोरी मी तुम्हाला सांगेल. जर विकेट्स गेल्या तर ती स्टोरी निश्चितच तुम्हाला मी सांगेल, कारण विकेट्स गेल्यानंतर काय घडू शकतं मित्रांनो हे देखील निश्चितच आपल्यास मी सांगेन. फटका चांगला आहे, गणेश चुकी करतोय, चेंडू रॅपिडली क्विकर वर बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. क्या बात आहे, डोळ्याची पापणी अगदी मिठेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, कव्हर पॉइंटच्या सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस गणेश पॉइंटच्या अगदी इनफिल्ड मध्ये जे क्षेत्ररक्षण झालं, खराब क्षेत्ररक्षण झालं, कारण स्क्वेअर ऑफ द विकेटचा विचार केला. पूर्णपणे चेंडू इतका वेगाने ट्रॅव्हल होत असतो, तो थांबवणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला स्पायडरमॅन आणावं लागेल, सुपरमॅन आणावं लागेल तो चेंडू थांबवण्यासाठी. परंतु दोघेही आता बिझी आहेत, दोघांना वेळ नाहीये. परंतु या सुपरमॅन कोण ठरलेत तर प्रवीण फर्डे मेजर. ओहो, लाईन चांगली, अपील. थोडा आत्मविश्वास कमी वाटतोय, आत्मविश्वास कमी, कारण हाईट निश्चितच असेल. अगदी थोडी हाईट घेतली होती, अनइव्हन बाउन्स देखील पाहायला मिळत होता. धावसंख्या धावफलकावर 71 धावांची गरज आहे. धावफलक सजलं गेलंय 25 धावा, 26 धावा. और गॅप सिलेक्शन किती चांगलं आहे. ओ, प्रवीण मेजरांना थांबवणं अशक्य. या मैदानावर रात्रंदिवस प्रॅक्टिस असते. आज मात्र जरी ते मुंबईला असतील, परंतु या फटक्याची प्रॅक्टिस ते करत असतात. नेट मध्ये प्रॅक्टिस करत असतात, सिमेंट खेळपट्टीवर प्रॅक्टिस करतात, मातीच्या खेळपट्टीवर प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
आणि या प्रॅक्टिसमुळेच ते या मैदानावर ओपनिंगला येऊन अशी फटकेबाजी करतात. क्या बात आहे. अशोकची लाईन या आज मात्र मला अशोक जो ज्याडे ओळखला जातो ते चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत नाही. चेंडू स्किट होत नाहीये अशोकचे. चेंडू सरळ बॅटवर येत आहेत. 30 धावा धावफलकावर. बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट गेले. क्या बात है. सही नसीहत, सही धमाका. बूम 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 बूम. प्रवीण फळे मेजर साहब. अब मेजर साहब मला वाटतं आता कर्नल बनतील. इतकं जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्टनंट देखील बनवू शकतात मेजर साहब, काही करू शकतात. 5 चौकार. बॉब विलिसला 6 चौकार मारले होते संदीप पाटील. ती तर आठवण मी नेहमी सांगत असतो, कारण मित्रांनो त्यावेळेस पार्टी मिळाली होती. आज मेजर साहेबने जर 7 चेंडू 6 चौकार मारले तर सद्यस्फोट चेरोली संघ देखील पार्टी देईल त्यांना. आणि त्यांच्या समवेत निश्चितच सहकारी म्हणून आम्ही देखील असोच. परंतु चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग. रिकी गाडेसर तर खूप म्हणजे खूप प्रभावित होत असतात मेजर साहेबांवर, कारण रिकी गाडेसर देखील एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले बॅट्समन आहेत. कव्हर ड्राईव्ह तर अफलातून असते त्यांची. धावसंख्या धावफलकावर 34 धावा धावफलकावर. 71 धाव्यांची गरज. आज मात्र धावा गोविंद गेल्यानंतर धावा कमी झाल्या. 71 धावा कमी आहेत 8 षटकामध्ये. तरी देखील मी म्हणलं 71 धावा कमी नव्हत्या, खूप आहेत धावा. 71 धावा एकंदर विचार केला तर खूप आहेत. परंतु बॅटिंग लाईन जी आहे संदेशपूर चिरोली संघाची 10व्या बॅट्समन पर्यंत षटकार मारण्याची क्षमता आहे आणि विकेट साधा देत. हो डिफेन्स केलाय, धाव येणार नाहीये. नाही, बीके आलेत. बीके आले. ओहो यावेळेस रिव्हर्स स्वीप एक्झिक्यूट करू शकले नाही. गुड बॉलिंग कैलास. विकेट्स घ्यायचे, अजूनही संधी आहे, होप सोडू नका. तर विकेट्स घ्या, तुमची तोफ वाढेल आणि तोफ जर चालली तर विकेट देखील मिळतील. विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओहो या ठिकाणी अपील केली गेली. आत्मविश्वास कमी वाटतोय. स्ट्रॉंग अपील अजून पाहायला मिळत नाही सोनूकडनं. परंतु खूप छान क्रिकेट कामतपाडा संघ खेळले, खूप छान. आणि असं प्रोफेशनल टीम्स असल्यानंतर निश्चितच एक वेगळं 18 बक्षीस मारल्यानंतर 19वी बक्षीस ही पण असू शकेल. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. या वेळेस अजून एक रिव्हर्स. जितके रिव्हर्सचे फटके प्रवीण मेजर खेळतायत तितके सीमारेषेच्या पलीकडे जात आहेत, कारण या मैदानाचा होम टीम म्हणून त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. आणि फटक्या खेळताना त्यांचा आत्मविश्वास किती आहे. अगदी सरळ रेषेत जेव्हा खेळतात तेव्हा इतकं छान वाटत नाही, तितकं रिव्हर्स खेळताना ते वाटतात. म्हणजे एकंदरीत मला वाटतं मला निलेश मात्रेची आठवण करून दिली. निलेश मात्र अशाच पद्धतीने खेळायचे, स्टान्स चेंज करायचे आणि दोन्ही साईडने खेळायचे. जबरदस्त क्रिकेटर. चाळीस वर्ष अगदी काय क्रिकेट खेळले. 30 वर्ष 35 वर्ष तरी क्रिकेट खेळले असावे. ओ फटका बसला. या वेळेस कैलास झेल असेल आणि मेजर साहब यांची खेळी या ठिकाणी संपुष्टात. चांगला केमिओ केला, चांगली स्टार्ट दिली, विस्फोटक खेळी खेळून ते तंबूच्या आश्रयाला गटामध्ये अभिमानाने परतले. आता मात्र संधी आहे गोविंदला विकेट्स घेऊन ही मॅच टाईट करण्याची आणि ही मॅच जिंकणे.
33 धावा वैयक्तिकरित्या लगावून धावफलकावर तंबूच्या आश्रयाला म्हणजे आपल्या घरट्यामध्ये गेलेत, आपल्या घरामध्ये गेलेत. आणि आता तर मी म्हणेल या फलंदाजाबद्दल बोलणं म्हणजे कमी, कारण धावा झाल्या धावफलकावर 39 धावा. एसके सर बाईकमॅन, किनवलीकरांमध्ये पहिले बाईकमॅन, शहापूर मधील मी म्हणेल तिसरे बाईकमॅन. पहिला बाईकमॅन हेमंत सोकांडे, दुसरा बाईकमॅन गणेश टिंगोरे आणि तिसरा थर्ड मॅन इज नन अदर दॅन वन अँड ओनली एसके. बीके काय क्या बात आहे, चपरक चाबूक शॉट सरळ आपल्या घराकडेच पाठवून दिलाय. 4 धाब्यांसाठी संदेश स्पोर्ट चेरोली संघाला या ठिकाणी 4 धावा मिळतील. क्या बात है, बीके देखील लेजेंडरी आहे, खूप जबरदस्त क्रिकेटर आहे. 43 धावा धावफलकावर. ओ क्लीन बॉल, क्या बात आहे, बायकर मॅनचा दांडा त्या ठिकाणी गुल केलाय. आणि एसके सर नाराज अवस्थेमध्ये तंबूच्या परतलेत. विकेट्स वाचवण्याची गरज आहे. विकेट जर असं सातत्याने गेल्या तर मात्र संदेश स्पोर्ट चिरवलीकर खूप अडचणीत येऊ शकतो, कारण गोविंद काही करू शकेल, हे मैदान भारून टाकू शकेल आपल्या बॉलिंगने, प्रेक्षकांना देखील केंद्रित करू शकतो आपल्या बॉलिंगने, आणि विकेट देखील घेऊ शकतो आपल्या बॉलिंगने, आणि मॅच देखील जिंकू शकतो आपल्या बॉलिंगने. धावसंख्या 43. आणि चेरवलीकरांना हेच माहिती आहे की गोविंद एकटा 10 जणांना देखील पराभूत करू शकतो, हे चेरवलीकरांना माहिती आहे, म्हणून विकेट ठेवावे लागतील. 1 मॅन आर्मी. टाकी पठारे या मैदानावर ती मॅच चेरवलीकर विसरू शकणार नाही, जबरदस्त मॅच. परंतु प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते, टीम्स जरी सेम असतील परंतु मॅच ही वेगळी असते. 43 धावा धावफलकावर. काय बॉलिंग करतोय गोविंद, जबरदस्त बॉलिंग. अजित फडे सर, सगळ्यात मोठी भिंत. सेवन वंडर्स त्यापैकी एक अजित फडे सर. डिफेन्स केलाय, क्या बात आहे. डिफेन्सिव्ह शॉट अजित फडेसरांच्या बॅट मधून बघायला मिळतोय, हे फार कमी पाहायला मिळतं. परंतु परिस्थितीवर खेळणं हेच तर एखाद्या चांगल्या क्रिकेटरचं लक्षण असतं. जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 44 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर अंकित झाल्या. बीके विकेट केला होता, फटका बसलाय, जेल असू शकेल, जेल. गणेश पकडणारच, कारण गणेश म्हणजे वक्रतुंड संकटमोचक ठरलाय. गोविंद काय करू शकतो तर बीकेला पाठवून देऊ शकतो आपल्या घराकडे, आणि बीके देखील परतलाय. संदेश स्पोर्ट चेरोली संघ मॅच मध्ये कठीणाई वाढत चालले, स्वतःच्या पायावर कुराण मारून घेऊन चालले. रुपेश फडे अजून आलेले नाही. आज नवीनच खेळाडू दिसतोय, आयकॉन प्लेयर आहेत मयूर. कारण अगदी जर बघितलं तर पवन केने हेलिकॉप्टर मारतात ना, तसेच हे देखील हेलिकॉप्टर मारतात. डिफेन्स केला, क्या बात आहे. डोक्यामध्ये आज बर्फच ठेवलाय अजित फडे सरांनी. 2 धावा मिळतील, रॅपिडली 2 धावा, क्या बात आहे. अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. परिस्थितीवर बॅटिंग करणं हेच तर एखाद्या चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. आणि गुड प्रत्यक्ष करून खूप चांगलं दाखवतात. व्हॉट अ डेमॉन्स्ट्रेशन, ऍब्सोल्युटली ब्युटिफुल बॅटिंग.
ही शोज इज अ प्रेझन्स ऑफ माइंड. धावसंख्या अव्वल का बर 46 धाबा 46. 4 फलंदाज बाद झाले. ओ प्लेसमेंट एकदा वेगाने दुसऱ्या धावेडी खूप दूरवर वाईड आहेत आणि गुड थ्रो. रिस्क घेणार नाही. गोविंदला सगळी विकेट्स वाचून खेळतात अजित पडे सर. खूप चांगलं स्ट्रॅटेजी मी म्हणेल, ही चांगली स्ट्रॅटेजी. कारण एखाद्या चांगल्या खेळाडूला ज्यावेळेस आपण विकेट्स देत नाही ना तर मग मी म्हणेल तो मूळतः जो विजय असतो. कारण पाकिस्तानचे एक अजमल असे गोलंदाज होते, त्याला जर विकेट दिली नाही, मुरलीधरन असे गोलंदाज होते, त्यांना जर विकेट दिली नाही तर 2011चा वर्ल्ड कप जसं महेंद्रसिंग धोनीने जिंकून आणला अगदी त्याच पद्धतीने अजित फडेसर देखील ही चॅम्पियन प्रीमियर लीग जिंकून आणू शकतात. ही मॅच जिंकून आणू शकतात. म्हणून चांगल्या गोलंदाजांना सन्मान करणं हे फार गरजेचं असतं. टिपिकल या ठिकाणी मायकल बेवल्स, अक्षरशः मला वाटतं 1990 साली जे मायकल बेवन आले ना त्यांची आत्मा मी म्हणजे आयकॉन प्लेअर मध्ये आले मायकल बेवन स्टाईलने. धावसंख्या अव्वल का बर 48 धावा. तर भविष्यातला संदेश स्पोर्ट चेरोली संघाचा हा 6 नंबरला येणारा मायकल बेवन असू शकेल. मयूर मायकल बेवन असू शकेल कारण आयकॉन आहे. 60ची सरासरीने मायकल बेवनने बॅटिंग केली. तसा हा मयूर देखील भविष्यामधील संदेश स्पोर्ट चेरोली संघासाठी खूप महत्वपूर्ण ठरेल. मायकल असी वयाच्या 30व्या वर्षी आले, आपला मयूर तर वयाच्या 16व्या वर्षी आलाय. तर निश्चितच मी म्हणेल तर एकंदरीत सुरुवात चांगली झाली. परंतु मित्रांनो डेव्हिड असी 30व्या वर्षी आले, 8च वर्ष खेळले, पण काय खेळले, लेजेंडरी क्रिकेटर म्हणून बनून गेले. 24 चेंडू 23 धाबा. बॉल टू बॉल 1-2 केलं तरी जिंकू शकेल संदेश स्पोर्ट चेरोली संघ. 24 चेंडू 23 धाब्यांची गरज. काय मॅच रंगली. कैलास आले. या ठिकाणी धावा वाचवणं गरजेचं आहे. मयूर कैलास मयूर. क्या बात आहे. मायकल बेवनलाही लाजवेल इतकं जबरदस्त. साक्षात 1990 चा मायकल बेवनच आपल्या समोर खेळतोय असं वाटतंय. मायकल बेवन नाईट वॉचमन नव्हते तर मॅच सेव्हर होते आणि हे मॅच विनर आहेत. मयूर मॅच विनर आहेत. कसोटी वाचवण्यासाठी येतो त्याला म्हणतात नाईट वॉचमन. मॅच जिंकून देण्यासाठी येतो त्याला म्हणतात मॅच विनर. आणि जिंकून देतो त्यालाच म्हणतात आयकॉन प्लेअर. मयूर जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी खेळला जात आहे. कारण मनोरंजन तर होणं गरजेचं असतं. अप्पा बर्डे मेजर साहेबांकडून देखील शुभेच्छा आल्यात. प्रवीण बर्डे सरांसाठी कैलास. इम्प्रोव्हायझेशन क्या बात आहे. याला म्हणतात बुद्धीचा वापर. आणि बुद्धी किती जबरदस्त असू शकते. मेंदू जरी छोटा असेल परंतु त्या मेंदू मधून ज्या युक्त्या बाहेर येतात. यावेळेस पॅडल शिफ्टचा एक अफलातून नजराना. क्रिकेट विथ द ब्रेन. फक्त आणि फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू फाईन गेलाय अतिशय वेगाने. 4 धावा चौकार. या 4 धावांची आकार धावसंख्या अव्वलकडे पोहोचली. 53 धावा 71 धावांची गरज 50 झालेली टीमची. कारण राकेश स्पोर्ट चेरोली संघाचं मला ना सचिन झाले यांसारखे मी म्हणेल स्वयंसेवक असतील आयोजक असतील मी अजूनपर्यंत माझ्या करिअर मध्ये 12 वर्षामध्ये पाहिलं नाही. इतकं जबरदस्त. ओ क्या बात आहे. बॉडबॅटचा वापर केला हवाई सफर आणि चेंडू फेकून दिलाय. या ठिकाणी आमच्या सलामी
व्हीआयपी कक्षाला सलामी देणारा षटकार. आता मात्र ही मॅच 1-2 करून चालणार नाहीये, हे सिद्ध झालंय. कारण इथून मॅच आम्ही पराभूत होणार नाही. ही मॅच आमच्या हातात आली आहे. आता मात्र शिकार केल्याशिवाय राहणार नाही, कारण वाघासमोर या ठिकाणी गोलंदाजी करतोय कैलास. आणि आता वाघ चांगलाच फॉर्म मध्ये आहे. वाघाच्या दाताला रक्त लागल्यानंतर वाघ ते दात धुवत नसतो, तर मी म्हणेल रक्ताने दात धुवत असतो आणि तांडव करतो. परंतु कैलास देखील पर्वतावरून आलाय, तो देखील जसंच तसं उत्तर देतोय. साक्षात पर्वतावरून आले. गुड बॉलिंग. एक चेंडू. आजोबा पर्वतावरून तर काल हवा येत होती. दिग्गज खेळाडूंना पाचगड प्रीमियर लीग मध्ये थांबवत होता चेंडू. आज मात्र इथं थांबवत नाहीये, कारण आजोबा पर्वताकडून हवा येत नाही. आज रिक्की खाडेसरांची हवा या ठिकाणी सकाळपासून पाहायला मिळाली. इन्सर्ड आउट खेळलेत. गणेश गुड फिल्डिंग, 2 धाव मिळतील आणि तिसरी धाव देखील मिळेल. चौथी होईल का? नाही होणार, 3च होतील. शिरोलीकरांनी क्रिकेट खूप छान खेळलं, विकेट ठेवल्या आणि आक्रमण केलं. जर आक्रमकता जर तुमच्यामध्ये भिनलेली असेल, जर क्रिकेटचं ज्ञान तुम्हाला असेल, 8 षटके खेळायचे, 8 षटकामध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावावे असताना कसं खेळलं पाहिजे याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. आणि म्हणून तर मी म्हणतो प्रीमियर लीग मध्ये, कुठली प्रीमियर लीग असो, चेरवली चेरवली संघ हा खूप बलशक्त आहे. त्यांना पराभूत करणं शक्य नाही. त्यांना पराभूत फक्त आमचा जेडीच करू शकतो. परंतु प्रत्येक वेळेस जेडीच येईल हे देखील सांगू शकत नाही, कारण एका मॅच मध्ये जेडीने पराभूत केलं, दुसऱ्या मॅच मध्ये जेडीला देखील त्या ठिकाणी संदेश स्पोर्ट नव्हे तर राकेश स्पोर्ट चेरोली संघाने तो बदला दसई या ग्राउंडवर घेतला. 1 चेंडू 1 धाव असताना, म्हणजे असंही असतं. टिट फॉर टॅट, रिवेंज, परंतु मैत्रीपूर्ण रिवेंज. धावसंख्या धावफलकावर 63 धावा. जिंकण्यासाठी 71 धावांची गरज, म्हणजे 8 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू बाकी. बॅटिंग पॉवर प्ले घेतला 8 धावा, म्हणजे 2 षटकार 2 चौकार, 1 षटकार आणि मॅच विनिंग षटकार, तसं 2 चौकार, 8 धावांची गरज. आता मात्र मायकल बेवन 1-2 करून चालणार नाही. मला चौकार बघायचे मायकल बेवनचे, क्लासिकल चौकार. पवन केने नव्हे तर मी म्हणेल मायकल बेवन स्टाईल नाही. 8 धावांची गरज आहे. आता मात्र प्रतिष्ठा लागले. मायकल बेवन ही पदवी मिळवायची असेल तर चौकार मारावं लागेल. मायकल बेवन स्टाईल ऑन ड्राईव्ह केली नाही, एकदम लेदर क्रिकेटर खेळतोय, लेदर क्रिकेटिंग स्टाईल खेळतोय, जबरदस्त. बघा स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचे असते. मी नेहमीच म्हणतो ना, 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू विकेट टाकायचे, मॅच जिंकू शकतो कामतवाडा संघ. खूप जबरदस्त क्रिकेट खेळले ते. सापडला एक मासा, गळ लागलेला आहे. पंच निर्णय काय? चौकार आहे. बॅट एज आहे, बॅट एज असल्यामुळे चौकार आलाय. सुरुवातीला बॅटला लागला, नंतर पॅडला लागला आणि चेंडू ब्रश झाला आणि नंतर बाउंड्री लाईनला देखील स्पर्श झाला. आणि आनंद कोणाला झाला तर संदेशपूर चेरोली संघाला. बॅट एजला रिव्ह्यू नाहीये, आहे का? रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी पंच डिसिजन, थर्ड अंपायर बघूया. थोडा संदिग्ध निर्णय आहे, पाहूया.
बॅट खाली गेलेला आहे चेंडू डायरेक्ट बॅटला लागून गेलेला आहे खाली 3 धाबींची गरज आहे मला वाटतं हिमालयाच्या चोटीवर गेलाय आणि हिमालयाच्या खाली कोण आहे कोणी नाही कारण चेंडू सीमारेच्या पलीकडे गेलाय प्रसाद पाठवून दिलाय डायरेक्ट कैलास पर्वतावरनं आणि कामतपाडा संघासाठी विशेष करून मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा काय क्रिकेट खेळले जबरदस्त क्रिकेट एक आदिवासी संघ आज या चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन सारखा खेळला आणि चॅम्पियन टीम समोरच पराभूत झाला पराभूत नव्हे तर विजयी झाला मी असंच म्हणेल हे दोन्ही संघ हे विजयी झाले त्या ठिकाणी कौतुकच केलं जाईल